अहिल्यानगर बंधूंनो आणि पुणेकर बंधूंनो आणि पुरंदर पट्ट्यातल्या शेतकरी राजांनो, तुम्हाला शेती घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं इकडे शेती घ्या. इथं नुसतं पाणीच पाणी आहे, नुसता कालास्वार तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. दौंड पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावरती आणि श्रीगोंद्यापासून फक्त 8 किलोमीटर अंतरावरती जमीन आहे 10 एकर. जी जमीन तुम्हाला आवडली असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर. अशा असंख्य प्रॉपर्टींचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपला बाजार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. या जमिनीची किंमत आहे 10 एकराची किंमत आहे मित्रांनो. ओन अँड ओनली बघ 13 लाख रुपये एकर. 13 लाखात तुम्हाला मिळतोय पर एकर. आणि मग तुम्हाला घ्यायचीच असेल कशाला करता फिकर. एकच वादा आपला वादा. अरे तुम्हाला या पुरंदर पट्ट्यामध्ये जमिनी घेण्यापेक्षा, कुसळ घेण्यापेक्षा या ठिकाणी 13 लाखाने जमीन घ्या. 13 लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला एखादी मोठी कार पण मिळत नाही, तर तुम्हाला मिळतोय पर एकर आणि 40 गुंठ्याचा 1 एकर. म्हणजे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या या 10 एकराचे मालक होऊ शकता. 6-6 एकर घ्या, 5-5 एकर घ्या आणि 10-10 एकर घ्या. तुम्हाला या ठिकाणी रेट जर बघायला गेला तर तुम्हाला 30 लाख, 20 लाख, 25 लाख रेट चालू आहे. पण तुम्हाला ही जमीन मिळणार आहे 13 लाख रुपये एकर प्रमाणे. आणि ही शेती फुल बागायत आहे. येऊ शकता आणि आपल्या या 10 एकराचे मालक होऊ शकता. एकच वादा आपला वादा. समोर आपल्या क्षेत्रात जेवढं दिसतंय तेवढं त्या काटडे झाडापर्यंत आपण आहोत. आणि इथलं जेवढं क्षेत्र आपण डेव्हलप केलेलं आहे हे क्षेत्र टोटली 10 एकर आहे. आणि हे 10 एकर टोटली आता सध्याच्या मितीला बागायत होऊ शकतं. या क्षेत्राच्या पलीकडे मोठा आपला कॅनल आहे आणि आसपासचा वर्ग सगळा बागायत आहे. इथून नदी बघायला गेली तर नदी पण थोडीशी अंतरावरती जवळ आहे. आणि आपल्या समोर आहे प्रशस्त असं 10 एकर. आणि इथून तुमचं दौंड बघायला गेलं तर 6 किलोमीटर अंतरावरती दौंड आहे आणि श्रीगोंदा 8 किलोमीटर अंतरावरती श्रीगोंदा आहे. आणि तुमचं अहिल्यानगर इथून फक्त 40 किलोमीटर अंतरावरती अहिल्यानगर आहे. आणि दौंड बघायला गेलं तर दौंड फक्त 6 किलोमीटर अंतरावरती दौंड आहे. शेतीच्या शेजारी असा मोठा कॅनल आहे आणि हा गौंड नदीचा कॅनल आहे. आणि या कॅनलच्या माध्यमातून तुम्ही शेती बागायत करू शकता आणि तुमचं आर्थिक उत्पन्न इन्क्रीज करू शकता आणि तुमचं आयुष्य हिरवगार करू शकता आणि तुमचं कुटुंब सुजलम सुफलम करू शकता. अशा प्रकारे आपल्या शेतीच्या आसपास असा मोठा वर्ग बागायत आहे. आणि तुम्हीही या शेतीला इथून पाणी घेऊ शकता. एकच वादा आपला वादा.